आणि यानंतर बातमी आहे ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणाशी संबंधित। ससून रुग्णालयाचे माजी डीन डॉक्टर संजीव ठाकूर यांना संपूर्ण प्रकरणामध्ये वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय का याची चर्चा रंगते। कारण कारवाई संदर्भातला कोणताही निर्णय न घेता तयार झालेला अहवाल हा थेट मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आलाय। या संदर्भातला प्राथमिक चौकशी अहवाल वैद्यकीय शिक्षण विभागाने तयार केलेला होता आणि या अहवालानंतर कारवाई संदर्भात कोणतीतरी ठोस भूमिका घेणं अपेक्षित होतं, परंतु अशी कोणती ठोस कारवाईची भूमिका जाहीर न करता वैद्यकीय शिक्षण विभागाने अहवाल थेट मुख्यमंत्र्यांकडे पाठवल्यामुळे डॉक्टर संजीव ठाकूर यांना या प्रकरणी वाचवण्याचा प्रयत्न होतोय का याची चर्चा रंगतेय। ललित पाटील प्रकरणामध्ये डॉक्टर संजीव ठाकूर यांचं निलंबन करण्यात आलंय, त्यांची चौकशी झाली आहे, परंतु ससून रुग्णालयाचे माजी डीन संजीव ठाकूर यांना या प्रकरणामध्ये वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय का अशी चर्चा रंगतेय। ही चर्चा रंगण्याचं मुख्य कारण म्हणजे वैद्यकीय शिक्षण विभागाने आपला अहवाल हा थेट मुख्यमंत्र्यांकडे पाठवलेला आहे, कारवाई संदर्भात कोणताच निर्णय न घेता। अधिक माहिती देतात मंदार गोंजारी। मंदार, ही प्रोसिजर नेमकी काय असते? वैद्यकीय शिक्षण विभागाने अहवाल तयार केल्यावरती कारवाई संदर्भातला त्यांनीच निर्णय घेणं का अपेक्षित होतं, जो न घेता फाईल मुख्यमंत्र्यांकडे पाठवल्यामुळे उलटसुलट चर्चा रंगल्यात? ज्ञानदा, तू अगदी नेमका प्रश्न विचारलाय। खरं तर पुणे पोलिसांनी त्यांच्या अखत्यारीमध्ये संजीव ठाकूर यांना अटक करायला हवी जर त्यांचा सहभाग आढळला असेल ललित पाटीलला मदत करण्यामध्ये। मात्र पुणे पोलीस देखील वेळ काढूपणा करतायत का हा देखील प्रश्न आहे। कारण जर कोणी गुन्हा केला असेल तर तो गुन्हेगार ठरतो, मग कोणत्याही पदावरती असो। मात्र पुणे पोलिसांनी काय केलंय की संजीव ठाकूर हे ललित पाटीलला मदत करत होते असं आमच्या तपासात आढळलंय, असा अहवाल तयार केलाय आणि तो वैद्यकीय शिक्षण विभागाकडे पाठवलाय। अर्थात हसन मुश्रीफ यांना त्याच्यावरती निर्णय घ्यायचा आहे। यावरती निर्णय घेणं जवळपास 1 महिन्यामध्ये अपेक्षित आहे। मात्र हसन मुश्रीफ यांनी अद्याप त्याच्यावरती कोणताही निर्णय घेतलेला नाही आणि त्यांनी ही जी जबाबदारी आहे ती मुख्यमंत्री कार्यालयाकडे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ढकलली असं म्हणायला हरकत नाही आणि त्यावरती निर्णय झालेला नाही। एकीकडे पोलीस सांगतात की संजीव ठाकूर दोषी आहेत, दुसरीकडे हसन मुश्रीफ असतील किंवा मुख्यमंत्री कार्यालय असेल हे मात्र या फाईलवरती कोणताही निर्णय घेत नाही। याच्यातून आपल्याला लक्षात येतं की संजीव ठाकूर यांना वाचवण्याचे प्रयत्न होत आहेत। आता हे प्रयत्न का होत आहेत? कारण सातत्याने आरोप होतोय की राज्याच्या मंत्रिमंडळातील 2 मंत्री ललित पाटीलला मदत करत होते। या आरोपांचं जर खंडन करायचं असेल किंवा हे आरोप जर चुकीचे आहेत असं जर सरकारला सिद्ध करायचं असेल तर अर्थातच संजीव ठाकूर यांची व्यवस्थित चौकशी व्हायला हवी, ती होताना दिसत नाहीये। ज्ञानदा, धन्यवाद मंदार या सगळ्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।